नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 115 म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. अग्राह्य सूची. येथे प्रथम शाळेचे नाव नोंदवावे आणि त्यानंतर या शाळेची किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची सन डॅश वर्षाच्या करण्यात आलेल्या लेखा तपासणीत निर्देशनात आलेल्या अग्राह्य बाबींसमोरची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. येथे क्रमांक, जमा खर्चाच्या तक्त्यातील बाब क्रमांक, अग्राह्य रक्कम रुपये, खर्च अग्राह्य होण्याची कारणे याप्रमाणे रकाने आखावेत, अनुक्रमांक लिहावेत. त्यानंतर जमा खर्चाच्या तक्त्यातील बाब क्रमांक जे आपल्याला नोंदवायचे आहेत ते त्याप्रमाणे अग्राह्य रक्कम येथे दिलेली नाही, ज्याप्रमाणे आपली असेल त्याप्रमाणे नोंदवण्यात यावी. खर्च अग्राह्य होण्याची कारणे कोणकोणती असतील ते पाहूया. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेले जादा वेतन, इमारत भाडे कार्यकारी अभियंता यांच्या प्रमाणपत्रापेक्षा जादा दर्शविलेली रक्कम, प्राथमिक विभागाकरिता कार्यकारी अभियंता यांचे इमारत भाडे प्रमाणपत्र नसल्यामुळे मैदान भाडे, पुस्तके व बक्षिसे, कार्यालयीन आकस्मिक खर्च, फर्निचर व इतर खर्च, इमारत दुरुस्ती, फर्निचर व इतर दुरुस्ती, संकीर्ण इतर खर्च, सत्र फी, विकास निधीतील खर्च, इतर मार्गांनी जमा केलेली रक्कम. पुढील त्रुटींची पूर्तता शाळेने करून याबाबतचा अनुपालन अहवाल 15 दिवसाच्या आत सादर करावा. तसेच याबाबत वरील अग्राह्य सूची संबंधीचे अभिवेतन माशास नियम 94.5 अन्वये 15 दिवसाच्या आत प्राप्त न झाल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल. 1. कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकातील नोंदी पुढीलप्रमाणे अपूर्ण आहेत. सुधारित शासन निर्णयानुसार सेवा पुस्तिकेतील रजेच्या नोंदी परिपूर्ण कराव्यात. ब. वेतनवाढीच्या नोंदी दरवर्षी घेण्यात येऊन संबंधित कर्मचाऱ्याची तसेच मुख्याध्यापकाची स्वाक्षरी घेण्यात यावी. क. सेवा पुस्तकातील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक नोंदी, जन्मतारीख, पत्ता, शैक्षणिक अर्हता, जन्मतारखेची नोंद, कशावरून त्याचा उल्लेख इत्यादी माहिती परिपूर्ण करावी. ड. सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्याबाबतच्या अहवालाची नोंद सेवा पुस्तिकेत करण्यात यावी. 2. इमारत भाडे. 3. कार्यालयीन खर्च. 4. फर्निचर व इतर साहित्य खर्च. फर्निचर खरेदीकरिता आवश्यक निविदा 3 कोटेशन मागविण्यात आलेली नाहीत. यापुढे अशा प्रकारे खर्च करता नियमांची पूर्तता होईल याबाबत दक्षता घ्यावी. क. खरेदी केलेल्या फर्निचर साहित्यांची नोट जड वस्तू संग्रह नोंदवहीत वेळोवेळी घेऊन त्या ठिकाणी मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेण्यात यावी. तसेच साहित्यावर जड वस्तू नोंदवही क्रमांक, खरेदी केलेले वर्ष, शाळेचे नाव नमूद करण्यात यावे. 5. दुरुस्ती. त्यामध्ये दुरुस्तीवरील खर्च करताना वरील 4 मधील सूचनांचे पालन करण्यात यावे. तसेच दुरुस्ती केलेल्या साहित्यांवरील जड वस्तू नोंदणी क्रमांकाची नोंद सदर वहीत प्रमाणपत्रावर घेऊन मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावी. 6. रोख वही म्हणजे कॅशबुक, लेजर बुक मध्ये दररोज मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेण्यात यावी. तसेच ग्रंथालय नोंदवहीमध्ये शेवटच्या वर्षाच्या शेवटी मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेण्यात यावी. 7. ग्रंथालय नोंदवही, विज्ञान नोंदवही तसेच क्रीडा साहित्य नोंदवही अद्ययावत ठेवावी. खरेदी केलेल्या पुस्तकांची तसेच साहित्यांच्या नोंदी वेळोवेळी घेऊन पुस्तकांवर तसेच संबंधित प्रमाणकावर म्हणजेच वाउचरवर त्याप्रमाणे नोंद घ्यावी. जावक क्रमांक, शिक्षण माध्यमिक 3 त्याप्रमाणे साल लिहावा. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, दिनांक, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांचा सही शिक्का घ्यावा. प्रति मुख्याध्यापक आणि प्रत लेखा अधिकारी शिक्षण विभाग याप्रमाणे त्याची
नोंद करून शासनाकडून आलेली असते. अशी अग्राह्य सूची आपण दुरुस्त करून 15 दिवसाच्या आत पुन्हा फाईल शिक्षण विभागामध्ये जमा करण्यात यावी.